कलियुगाचा पहिला दिवस कोणता होता तुम्हाला माहिती आहे का? आपण सध्या ज्या काळात जगतो त्या काळाचं नाव आहे कलियुग. पण तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का? हा कलियुग काळ सुरू कधी झाला, कोणत्या क्षणी, कोणत्या घटनेनं आणि कोणत्या दिवशी या युगाचा प्रारंभ झाला? हा प्रश्न हजारो वर्षांपासून लोकांना पडतोय. आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कलियुगाचा पहिला दिवस नेमका कोणता होता आणि त्यामागचं भव्य रहस्य. ही गोष्ट फक्त पुराणात नाही, तर ती खगोलशास्त्र, इतिहास आणि आध्यात्मिक तत्वज्ञान या तिन्हींच्या संगमावर उभी आहे. कारण या घटनेशी जोडलेलं आहे एक दैवी नाव, भगवान श्रीकृष्ण. भारतीय कालगणनेनुसार विश्वाचा काळ 4 युगांत विभागलेला आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. ही 4 युग मिळून बनतं एक महायुग. प्रत्येक युगाचं आयुष्य वेगळं आहे. सत्ययुग 17,28,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष, द्वापरयुग 8,64,000 वर्ष आणि कलियुग 4,32,000 वर्ष. ही सर्व युग एकमेकांत अखंडपणे वाहतात, जसं दिवस आणि रात्र. एक संपलं की दुसरं सुरू होतं. आणि जेव्हा द्वापरयुगाचा शेवट झाला तेव्हा पृथ्वीवर घडली एक अद्भुत पण दुःखद घटना. श्रीकृष्ण भगवानांनी पृथ्वीचा निरोप घेतला. श्रीकृष्णांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस. कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं होतं. धर्म जिंकला होता, पण त्या विजयात रक्त आणि अश्रू मिसळलेले होते. पांडवांनी राज्य हाती घेतलं, पण लोकांच्या मनात लोभ, ईर्ष्या, राग आणि असत्य वाढत होतं. श्रीकृष्णांना माहीत होतं, आता माझं कार्य संपलं आहे. एके दिवशी प्रभास क्षेत्रात श्रीकृष्ण विश्रांती घेत होते. त्यावेळी जरा नावाच्या एका शिकाड्याने दूरवरून बाण सोडला. त्याला वाटलं काहीतरी प्राणी दिसला, पण तो बाण श्रीकृष्णांच्या पायात लागला. जरा भयभीत झाला, पण प्रभूंनी त्याला शांत केलं. घाबरू नकोस, हीच माझ्या पृथ्वीवरील लीलांची अखेर आहे. तू फक्त माझं साधन झालास. मग श्रीकृष्ण भगवानांनी हसत हसत आपले डोळे मिटले. त्या क्षणी त्यांनी आपलं देहत्व सोडलं आणि वैकुंठधामाला प्रस्थान केलं. तो क्षण होता द्वापरयुगाचा शेवट. आणि त्या क्षणानंतर सुरू झालं कलियुग. आता प्रश्न असा, तो क्षण नेमका कधी होता? भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी हजारो वर्षांपूर्वीच त्याचं गणित मांडलं आहे. प्रसिद्ध गणितज्ञ आर्यभट्ट आणि सूर्यसिद्धांत या ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कलियुगाची सुरुवात झाली 18 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व मध्यरात्रीच्या वेळी. त्यावेळी आकाशात अद्भुत ग्रहयोग होता. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी हे 7ही ग्रह मेष राशीत एकत्र आले होते. हा योग हजारो वर्षांनीच एकदा घडतो. असा योग त्या रात्री घडला जेव्हा श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडली. तेव्हाच त्या मध्यरात्री कलियुगाचा पहिला दिवस सुरू झाला. ती रात्र पूर्ण अमावस्येची होती. आकाश काळं, समुद्र शांत आणि पृथ्वी एका नव्या युगात पाऊल ठेवत होती. श्रीमद भागवत पुराण, विष्णू पुराण आणि महाभारत या तिन्ही ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. महाभारतात म्हटलं आहे, यदा श्रीकृष्णो दिवम यातः ततः काली प्रवृत्तीही. म्हणजेच जेव्हा श्रीकृष्ण भगवान स्वर्गास गेले त्या क्षणीच कलियुगाची सुरुवात झाली. या श्लोकातली साधी ओळ आहे, पण तिचा अर्थ अत्यंत गूढ आहे. कारण यात वेळ, इतिहास आणि अध्यात्म तिन्ही गोष्टी एकत्र येतात. श्रीकृष्ण भगवानांच्या प्रस्थानानंतर जणू विश्वाची दिशा बदलली. धर्माचं संतुलन बिघडायला लागलं आणि म्हणून या युगाला नाव मिळालं कलियुग, म्हणजे कलहाचं युग. भारताच्या ऋषींनी हजारो वर्षांपूर्वी आकाशातील ग्रहांची हालचाल पाहून काळाचं गणित केलं. सूर्यसिद्धांत या प्राचीन ग्रंथात दिलेली आकडेवारी आजच्या खगोलशास्त्राशी विलक्षण जुळते. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी, ग्रहांची गती, ताऱ्यांची स्थिती हे सगळं त्यांनी बारीक निरीक्षण करून लिहून ठेवलं. त्याच आधारावर त्यांनी ठरवलं की कलियुगाची सुरुवात 3102 ईसपूर्वी झाली आणि त्या दिवसाला त्यांनी कलियुग वर्ष 1 असं नाव दिलं. म्हणजेच आज आपण 2025 मध्ये आहोत. कलियुग वर्ष 5126 मध्ये. हे गणित ऐकून अनेकांना आश्चर्य वाटतं, इतकी अचूक गणना त्या काळात कशी केली असेल? पण भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. इथे विज्ञान आणि अध्यात्म वेगळं नाहीत, दोन्ही एकाच सत्याकडे नेतात. पुराणांमध्ये कलियुगाचं वर्णन अत्यंत प्रतिकात्मक रीतीने केलं आहे.
धर्म हा एका बैलासारखा आहे, जो 4 पायांवर उभा असतो: सत्य, दया, तप आणि दान. सत्ययुगात धर्म 4ही पायांवर होता. त्रेतायुगात 1 पाय कमी झाला, द्वापारयुगात आणखी 1, आणि कलियुगात धर्म फक्त एका पायावर उभा आहे, तो म्हणजे सत्य. या युगात असत्य, लोभ, ईर्ष्या, मत्सर आणि अधर्म वाढतो. लोक आत्म्यापासून दूर जातात, मानवी संबंध पोकळ होतात आणि समाजाच्या केंद्रस्थानी पैसा येतो. श्रीमद भागवत पुराण म्हणतं, कलियुगात माणूस आपल्या पालकांपासून दूर राहील, सत्याला तुच्छ मानेल आणि धर्म केवळ दिखावा बनेल. हे वाचताना असं वाटतं जणू हे आजचं वर्णन आहे, कारण आपण त्याच काळात आहोत. कलियुगाचा एकूण कालावधी आहे 4,32,000 वर्ष. आत्तापर्यंत फक्त सुमारे 5,126 वर्ष गेली आहेत, म्हणजे अजून 4,26,874 वर्ष बाकी आहेत. आपण या युगाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. कलियुग जसं जसं पुढे जाईल तसतसे बदल वाढतील. लोकांचं आयुष्य कमी होईल, नैतिकता हरवेल, ज्ञान विक्रयाचं साधन बनेल आणि धर्म म्हणजे अंधश्रद्धा राहील. पण या अंधकारातही एक प्रकाश आहे. पुराणांनुसार या युगात भगवंताचं नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे. जो माणूस भगवंताचं नाम घेतो तो कलियुगातही मुक्तीचा मार्ग शोधू शकतो. पुराणांमध्ये सांगितलं आहे की कलियुगाच्या शेवटी श्री विष्णूचा 10वा अवतार कल्की अवतार पृथ्वीवर येईल. ते अधर्माचा नाश करतील आणि पुन्हा धर्म स्थापन करतील. त्यानंतर पुन्हा सुरू होईल नवीन सत्ययुग. म्हणजेच काळ एक मोठं चक्र आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग आणि पुन्हा सत्ययुग, असं एक पूर्ण वर्तुळ. हे समजून घेतलं की आपण लक्षात घेतो काळ कधी संपत नाही, तो फक्त रूप बदलतो आणि प्रत्येक युगात मानवाला पुन्हा जागं होण्याची संधी मिळते. आजचा काळ पाहिला तर पुराणांतील भविष्यवाण्या खऱ्या वाटतात. मानवाकडे विज्ञान, संपत्ती आणि तंत्रज्ञान आहे, पण मन शांत नाही. कुटुंब तुटत आहेत, नाती कमकुवत होत आहेत आणि माणूस स्वतःपासून दूर जात आहे. हे सगळं ऐकून काहींना वाटतं कलियुग म्हणजे फक्त अधर्माचं युग, पण खरं म्हणजे कलियुग म्हणजे आत्म्याची परीक्षा. ह्या युगात जो सत्य, करुणा आणि श्रद्धेने जगतो त्याचं तेज 1000 पटीने वाढतं, कारण तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगात नामस्मरण हाच एकमात्र उपाय. श्रीकृष्ण भगवान फक्त द्वापार युगाचे शेवट नव्हते, तर कलियुगाचा आरंभद्वार होते. त्यांनी जगाला शिकवलं धर्म म्हणजे काय आणि अधर्मावर विजय कसा मिळवायचा. कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांनी अर्जुनाला सांगितलेलं भगवद्गीता हे ज्ञान आजही प्रत्येक युगात तितकंच लागू आहे, कारण कलियुगातही अर्जुनासारखी द्वंद्व प्रत्येक माणसाच्या मनात सुरू असतात आणि त्या द्वंद्वातून मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण आजही आहेत. फरक एवढाच की ते बाहेर नसून आत आहेत. त्यांचं जाण्याचा अर्थ असा नव्हता की ते नष्ट झाले, ते फक्त अदृश्य झाले. त्यांचं अस्तित्व आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहे आणि म्हणूनच म्हणतात की कृष्ण गेले नाहीत, आपण त्यांना पाहणं थांबवलं. कलियुगाचा पहिला दिवस होता 18 फेब्रुवारी 3102 ईसपूर्वी मध्यरात्रीचा क्षण. तो क्षण जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वी सोडली आणि वैकुंठाला गेले. त्या क्षणी द्वापारयुगाचा अंत झाला आणि कलियुगाचा प्रारंभ झाला. आज 5126 वर्षांनंतरही आपण त्याच युगात जगत आहोत. ह्या युगात अधर्म आहे, अन्याय आहे, पण आशा देखील आहे, कारण जो माणूस सत्यावर टिकतो तो कलियुगातही तेजस्वी राहतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणालं कलियुग आलाय, आता सगळं बिघडलंय, तेव्हा स्मित करा आणि मनात म्हणा, होय कलियुग आलंय, पण मी त्यात हरवणार नाही, कारण श्रीकृष्ण अजूनही माझ्या हृदयात आहेत. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.